बघा मुलांनो, संख्या प्रकारमधला आपली 9वी संख्या जी आहे ती सहमूळ संख्या. सहमूळ संख्येलाच आपण काय म्हणतो तर सापेक्ष मूळ संख्या आणि त्याला सहअभाज्य संख्या सुद्धा म्हणतात. सहअभाज्य संख्या सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आणि इंग्रजीमध्ये जर बघायला झालं तर को प्राईम नंबर सुद्धा आपण त्याला म्हणतो. आता सहमूळ संख्या म्हणजे काय बघा, प्रत्येक ठिकाणी मूळ हा शब्द येतच आहे. आपण मूळ संख्या बघितल्या, जोडमूळ संख्याही बघितल्या. आता कुठल्या आहेत तर सहमूळ संख्या. मग सहमूळ संख्येची जर व्याख्या बघायला गेलं तर सहमूळ संख्येची व्याख्या आपण कशी करू शकतो मुलांनो, ज्या दोन मूळ संख्या किंवा ज्या दोन संख्यांमध्ये एक हा सामायिक विभाजक, फक्त एकच हा सामायिक विभाजक किंवा सामायिक अवयव असू शकतो, त्या संख्येला आपण काय म्हणणार मुलांनो तर सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असं आपण म्हणू शकतो. तर चला याची व्याख्या आपण इथं अशी करायची आहे. ज्या दोन मूळ संख्यांमध्ये ज्या दोन संख्यांमध्ये, मूळ नाही मुलांनो, तर ज्या दोन संख्यांमध्ये एक हा सामायिक अवयव असल्यास त्या संख्येच्या जोडीला काय म्हणतात, सहमूळ संख्या म्हणतात. जोडीला सहमूळ संख्या असे म्हणतात. काय व्याख्या लिहिली मुलांना आपण इथं बघा लक्षपूर्वक. ज्या दोन संख्यांमध्ये एक, बघा एक म्हणजे एक हाच नंबर, एक हा सामायिक अवयव असल्यास त्या संख्येच्या जोडीला सहमूळ संख्या म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाच अवयव आपल्याला तिथं मिळणार नाही. आणि जर बघितलं तर सहमूळ संख्येचा सामायिक विभाजक काय आहे मुलांनो, सहमूळ संख्येचा कुठल्याही दोन सहमूळ संख्येचा सामायिक विभाजक एक हा असतो. कुठल्याही सहमूळ संख्येचा किंवा कोणत्याही सहमूळ संख्येचा सामायिक विभाजक एक हा असतो. आणि दुसरा एक पॉईंट जर बघायला गेलं मुलांनो तर कुठल्याही दोन क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात. दोन क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात. तर बघा मुलांनो, आता ही जी व्याख्या आपण इथे लिहिली ती आपण इथे प्रूव्ह करून बघणार आहोत. आता मी तुम्हाला काय सांगितलं की ज्या दोन संख्यांमध्ये एक हा सामायिक अवयव असल्यास त्या संख्येच्या जोडीला सहमूळ संख्या म्हणतात. मग सहमूळ संख्येची जोडी ओळखायची कशी किंवा त्या संख्या सहमूळ आहेत ह्या कशा आपल्याला कळतील. तर सहमूळ संख्येचा सामायिक विभाजक किती असतो, एक असतो असं मी सांगितलंय. आणि दोन क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात. जर आपण आता क्रमवार संख्या घेतल्या, बघा 9 आणि 10 ह्या दोन संख्या मी इथं घेते, एक 9 आणि दुसरी 10. आता 9 आणि 10चे आपल्याला इथं अवयव पाडायचे आहेत. म्हणजे 9ला कोणत्या पाड्याने भाग जातो आणि 10ला कोणत्या पाड्याने भाग जातो. तर मग एक तर सगळ्या ठिकाणी कंपल्सरीच लिहायचे. नंतर कोणती संख्या आहे, 3 3 त्रिक 9 आणि परत 9नी एक जातो. नंतर 10ला जर बघितलं तर 1 2 5 आणि 10. बघा 10चे अवयव 4 पडले तिथं आणि 9चे अवयव 3 आहेत. मग या दोघांमध्ये सामायिक अवयव कोणता आहे मुलांनो, 1. मग हीच आपली व्याख्या सांगते. काय सांगते तर ज्या दोन संख्यांमध्ये एक हा सामायिक अवयव असल्यास त्या संख्येच्या जोडीला आपण काय म्हणू शकतो, सहमूळ संख्या असं म्हणू शकतो. आणि सहमूळ संख्येचा सामायिक विभाजक फक्त हा 1 असतो. तर दोन क्रमवार संख्या या सहमूळ संख्या असतात. बघा 9 आणि 10 या क्रमवार संख्याच आहेत. आणखीन एक जर उदाहरण आपण इथं घेतलं मुलांना, हे पहिलं उदाहरण. दुसरं बघा, दुसरं कोणतं घेऊ आता, एक 3 आणि दुसरं घ्या 5. 3ला 1नी भाग जातोय आणि नंतर 3नी पण जातो. इथली संख्या एक बघू आपण वेगळी, इथं 7 किंवा 10 घेऊ. बघा 10ला कशाने भाग जातो, 1नी जातो, 2नी जातो,
5नी जातो आणि 10नी. बघा या दोघांमध्ये सामायिक विभाज्य किंवा सामायिक अवयव कोणता आला तर 1 आला. आता इथं तुम्ही बघा ह्या दोन्ही संख्या क्रमवार संख्या नाहीत. मग क्रमवार संख्याच समूळ संख्या असतील असं नाही. क्रमवार संख्या या समूळ संख्या तर असतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसऱ्या कुठल्याही दोन संख्या एकत्र आल्या आणि त्यांचा सामायिक विभाजक 1 हा सारखा असेल तर त्या सुद्धा समूळ संख्या असतात. एक क्रमवार संख्येचं आपण उदाहरण घेतलं आणि दुसरं जे उदाहरण आहे त्या क्रमवार संख्या नाही आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं की कुठल्याही दोन संख्या अशा असतील की ज्यांचा अवयव 1 हा सारखा असतो तर त्याच समूळ संख्या असतात. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवा 100% की दोन क्रमवार संख्या समूळ संख्या 100% असतातच, बरोबर आहे. तर बघा समूळ संख्या आपल्याला समजली असेल मुलांना, खूप सोपी होती. तर चला पुढची संख्या बघू आपण.